नमस्कार, मी सुवर्णा दुसाने. वेगाचा थरार या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. फॉर्म्युला 1 ची क्रेज ही साऱ्या जगभर आहे. या स्पर्धेचा वेग हा कुणालाही धडकी भरवणारा आणि त्याच वेळी रोमांच उभे करणारा असतो आणि आम्ही तुम्हाला आज काहीसा असाच अनुभव देणार आहोत. वेगाचा थरार नक्की कसा असतो याची एक्साइटमेंट अनुभवायला आपल्याला जावं लागेल वसईच्या रेस ट्रॅकवर. भारतासारख्या क्रिकेट क्रेझी देशामध्ये आत्ता कुठे इतर खेळाबाबत जागरूकता निर्माण होऊ लागली आहे. तरीही गोल्फ, स्नूकर, बिलियर्ड्स, फॉर्म्युला 1 मध्ये इंटरेस्ट असलेले बहुतांश उच्चभ्रू वर्गातलेच असतात. मात्र आता कार आणि बाईक रेसबद्दल सर्वसामान्यांमध्ये जागरूकता येऊ लागली आहे. कशी आहे ही सगळी जागरूकता आणि नेमका हा अनुभव कसा आहे हे पाहण्यासाठी जाऊया थेट वसईच्या रेस ट्रॅकवर. गाडी आणि वेगाचं वेड अनेकांना असतं, मात्र आपल्या या आवडीला एका प्रोफेशनल क्रीडा प्रकारामध्ये कन्व्हर्ट करण्याची संधी बहुतांश जणांना मिळतच नाही, कारण आपल्याकडे तसं वातावरण आणि सुविधाच नाहीये. आता मुंबईतील बाईक आणि कारच्या वेगाचं वेड असलेल्यांना आपली ही आवड पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे, कारण वसईमध्ये गाड्यांच्या रेससाठी 1 किलोमीटरचा रेस ट्रॅक बनवण्यात आलाय आणि हा ट्रॅक कार आणि बाईक स्वारांसाठी प्रॅक्टिससाठीही खुला असणार आहे. हा ट्रॅक मुंबईतला पहिला तर आहेच, पण इंडियातला सर्वात पहिला कॉन्क्रीट ट्रॅक आहे. बाकीचे ट्रॅक टार ट्रॅक असतात. मुंबईत लोक रस्त्यावर वगैरे करतात, पण आपल्याकडे हा ॲक्च्युअल प्रोफेशनल ट्रॅक आपण बनवून घेतला आहे. डेफिनेटली मुंबईचे रेसेस आहेत ते आम्ही त्यांना इकडे बायकिंग क्लासेस किंवा रेसिंग क्लासेस पण चालू करायचा विचार करत आहोत. प्रोफेशनल्स आम्ही जमवायला घेतलं जातं की कसं काय येईल ते. डेफिनेटली मंथली बेसिस किंवा वीकली बेसिसवर आम्ही हा ट्रॅक रेंटवर देऊ, लोकांना इकडे प्रॅक्टिस करायला देऊ, सो दॅट आपले जे रस्त्यावरचे ॲक्सिडेंट्स किंवा बाकीच्या गोष्टी होतात, सगळ्या अनसेफ गोष्टी, ते थोड्या आम्ही कमी करायचा प्रयत्न करतो. या 1 किलोमीटरच्या रेस ट्रॅकवर नुकतीच ड्रॅग रेस घेण्यात आली. आता ड्रॅग रेस म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ड्रॅग रेस म्हणजे जवळपास 400 मीटरवर आपली कार किंवा बाईक वेगानं चालवायची. यातून जो स्पर्धक कमी वेळात हे अंतर कापतो त्याला विजयी घोषित करण्यात येतं. Drag event is where you go really fast in a 400 meter stretch. So all what matters is a perfect launch, perfect shifts, and your acceleration to reach the exit of the 400 meters as fast as possible. Circuit racing is about going around like 3 kilometer or 4 kilometer or 5 kilometer course with various corners. So you attack the corners with very high speeds, and so that requires a lot of skill set and that takes a lot of time to master. Whereas comparatively drag racing is a lot easier. दरम्यान महाराष्ट्रात किंवा मुंबईत अद्यापही सर्किट ट्रॅक नाही. सर्किट ट्रॅक म्हणजे कित्येक किलोमीटरची रेस ज्या ट्रॅकवर घेतली जाते असा ट्रॅक. भविष्यात अशा प्रकारचा ट्रॅकही वसईमध्ये केला जाईल अशी आशा रेस ट्रॅकच्या डायरेक्टर ग्रीष्मा पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्या ट्रॅकला एक तर खूप मोठी जागा लागते आणि खूप मोठं मॅनेजमेंट लागतं आणि सतत इव्हेंट्स लागतात. तेव्हाच त्या ट्रॅकचं जेवढं आपण इन्कम असतो तेवढा आउटकम नसला तरी तेवढं इक्वलाइज व्हायला पाहिजे जेवढं आपण इन्व्हेस्ट केलं आहे त्याच्यासाठी. पण डेफिनेटली त्याची प्लॅनिंग चालू आहे. जर चांगले स्पॉन्सर्स किंवा चांगले पार्टनर्स मिळाले तर तसा ट्रॅक चालवायला तर आपण डेफिनेटली करू पुढे मागे. या ड्रॅग रेसच्या निमित्तानं आता मुंबईतही बाईक आणि कार रेसर्ससाठी एक प्रोफेशनल वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. फॉर्म्युला 1 म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते भन्नाट वेगानं धावणाऱ्या विशिष्ट स्पोर्ट्स कार्सचं. अनेकांना आपल्याकडील कारही अशीच भन्नाट वेगानं चालवण्याची हौस असते, मात्र ट्रॅफिकमध्ये त्यांना आपली ही हौस पुरी करता येत नाही. मात्र आता मुंबईकरांना त्यासाठी लांब जायची गरज नाही. लॅम्बोर्गिनी, ॲस्टन मार्टिन, GTR, फेरारी, पोर्शे, AMG मर्सिडीज, BMW, ऑडी, KTM, होंडा, यमाहा. अशा अनेक लक्झरियस कारचा जणू काही मेळाच वसईच्या या रेस ट्रॅकवर जमला होता.
या लक्झरियस कारचे मालकही इथं आपल्या या महागड्या कार्स भन्नाट वेगानं चालवण्यासाठी आतुर होते. एवढंच कशाला, उद्योगपती आणि जे कार्स आणि कार्सच्या स्पीडचे ज्यांना वेड आहे असे गौतम सिंघानिया देखील इथं खास आपल्या हेलिकॉप्टरनं येऊन दाखल झाले होते. या मेगा इव्हेंटचे चीफ गेस्ट असलेल्या सिंघानिया यांनाही या रेस ट्रॅकवर आपली कार ड्रॅग करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनीही एकदा नव्हे तर दोनदा या ट्रॅकवर ड्रॅग रन केला. यानंतर एकापाठोपाठ एक महागड्या गाड्या ट्रॅकवर अवतरू लागल्या आणि कार्स प्रेमींमध्ये एकच एक्साइटमेंट निर्माण झाली. दरम्यान पावसानं हजेरी लावल्यानं या रेसचा थोडा भंग झाला. मात्र तरीही रेसची मजा कुठेही कमी झाली नाही. या रेसमध्ये देशभरातील स्पर्धक आपल्या कार्स घेऊन सहभागी झाले होते. दरम्यान भारतात रेसर्सना पाहिजे तेवढी सुविधा उपलब्ध नाही. यामुळे हा रेसचा प्रकार क्रीडा प्रकार म्हणून भारतात रुजवण्यासाठी अजून बराच कालावधी लागू शकतो. I think one of the main reasons motorsport to be neglected is because of probably media. I think there's not enough limelight towards motorsports because people don't really know that there's something happening and there's no awareness. And I think even the federation and the organizers who organize have to put more interest in promoting the sport, probably putting them in the local news channel or TV channels to probably do live telecast or to put up the results and to invite people for events. The reason why cricket has grown, as we all know, is because it's reached every person's house. It's come through television, it's come through every form of reaching an individual. So I think motorsport needs that kind of media attention, and it needs a lot of help from people organizing. Otherwise the sport is going to go downwards. दरम्यान कार रेस प्रकारात महिला रेसर्स अद्यापही आपल्याकडे पाहायला मिळत नाहीत. त्यांना या रेस प्रकाराकडे वळवण्यासाठी तर भारतात खूपच प्रयत्न करावे लागतील. I think motorsport has been very male dominant from the time it is ever been internationally and nationally. So probably it's that families restrict women from coming into a male-dominated territory. There are quite a few women who've been doing rally and a couple of championships, but I don't see the ratio going up. It's probably 1:10 or 1:20. So I think the ratio can only go up if the organizers promote more of ladies categories, and if they can bring in women with sponsorship and things like that, and really promote the event and show women that it's safe and it's really worthwhile. कार आणि बाईक रेस हा तसा श्रीमंत प्रकारात मोडणारा क्रीडा प्रकार आहे. यामुळेच सर्वसामान्यांपुरता हा क्रीडा प्रकार केवळ वेग पाहण्यापुरताच मर्यादित राहिलाय. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. हे झालं लक्झरी कार्सचं. पण कुणाला बाईकचं वेड असेल तर भन्नाट वेगानं बाईक चालवण्याची हौस पूर्ण करण्याची संधी अमेय ग्रुपनं वसईतल्या रेस ट्रॅकवर उपलब्ध करून दिली. अनेक बाईकस्वारांनी इथं भन्नाट वेगाचा थरार अनुभवला. स्पोर्ट्स बाइक्स, सुपर बाइक्स आणि अगदी साध्या बाइक्स, या साऱ्या बाइक्सचा प्रचंड आवाज, हे वातावरण निर्माण झालं होतं वसईच्या रेस ट्रॅकवर. इथे प्रत्येक स्पर्धकामध्ये रेसमध्ये सहभागी होण्यासाठी एक्साइटमेंट होती आणि रेस जिंकण्याची ईर्षाही. दोन दिवस सुरू असलेल्या या रेसमध्ये पहिल्या दिवशी सामान्य बाईकस्वारही या स्पर्धेत सहभागी होऊ शकत होते. यामुळे अगदी सर्वसामान्य ड्रायव्हर पासून ते अगदी प्रोफेशनल रेसर पर्यंत सारेच जण या रेसमध्ये सहभागी होण्यासाठी इथे जमले होते. बाईक्सचा प्रचंड आवाज करण्याची संधी एकही रेसर सोडत नव्हता.
रेसपूर्वी अशा प्रकारचा आवाज केल्यानं रेसर्समध्ये एक प्रकारची एनर्जी निर्माण होते आणि वातावरणातही एक प्रकारचा जोश निर्माण होतो. Sound is a big part of the racing scene. I think people really get very high with a very loud car, a very loud sounding bike. So sound creates a lot of adrenaline. So it's all about adrenaline rush. And for the car or bike to go fast, you need some sound because that's when the engines perform at their best. दुपारी 3 वाजता सुरू झालेली ही रेस अगदी रात्री 3 वाजेपर्यंत सुरू होती. यामुळे रात्री ड्रॅग रन करण्याचा अनुभव घेणं, त्याचबरोबर ही रेस पाहणं हा देखील एक एक्साइट करणारा अनुभव होता. त्यातच वरुण राजानं हजेरी लावल्यानं आयोजक जरा धास्तावले होते. अपघात होण्याची शक्यता असल्यानं बायकर्सची ड्रॅग रेस आता कॅन्सल करावी असा विचार ते करत होते. मात्र रेसर्स पावसाचीही तमा न करता ही धाडसी रेस करण्यासाठी आतुर होते. एग्जैक्टली एक एड्रेनलिन रश है जो आपको बचपन से ही होता है बेसिकली. वैसे कि जब मैं बहुत छोटा था तभी से ही मैं कार्स और बाइक्स में बहुत था. तो अभी जब मेरे को अपॉर्चुनिटी मिली है तो ये एक लीगल इवेंट है, एक ऑर्गेनाइज्ड इवेंट है. इट्स नथिंग इलीगल गोइंग अराउंड. तो देयर इज़ अ लॉट ऑफ एक्टिव पार्टिसिपेशन. तो हम सब यहाँ इकट्ठा होते हैं जस्ट फॉर दैट एंथुजियाज्म फॉर मोटर बाइक्स एंड कार्स. एंड बेसिकली ये हमारे लिए एक रिलीजन है. विशेष म्हणजे काही महिला रेसर्सही चाहत्यांचं लक्ष वेधून घेत होत्या. या वेगाच्या शर्यतीत पुरुष आणि महिला यांना एकच नियम असतो. यामुळे या ट्रॅकवर आल्यावर सारे स्पर्धक एक समान असतात. जो स्पर्धक कमीत कमी वेळात 400 मीटरचं अंतर पार करतो त्याला विजयी घोषित केलं जातं. स्पर्धकांचा जोश, स्पर्धेच्या ठिकाणचं वातावरण आणि बाईक स्वार ज्या भन्नाट वेगानं आपली बाईक चालवत होते ते पाहिल्यावर वेगाचा थरार काय असतो हे आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. मेघा कुचिकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. पुरुषांची मक्तेदारी मानल्या जाणाऱ्या या वेगाच्या थरारामध्ये या स्पर्धेच्या ठिकाणी एक महिला रेसर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होती. समांता डिसूजा ही महिला यावेळी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. या महिला रेसरशी केलेली ही खास बातचीत. वेगाचा वेळ केवळ मुलांमध्येच नाही, आता मुलींमध्येही वाढीस लागलेला आहे. अशीच एक प्रोफेशनल रेसर समांता डिसूजा आपल्या बरोबर आहे. तिच्याशी आपण बातचीत करूया. समांता, ये जो गाड़ी और स्पीड का क्रेज है आपको कब से अपने क्रिएट हुआ और कब से आप गाड़ी चलाती हैं? सो क्रिएट तब हुआ जब मैं पहली बार खारघर में रेस होता था. तो यहाँ के बहुत सारे राइडर आए थे और मैं छोटी थी, ट्यूशन बंक करके गई थी देखने के लिए रेस. तो तब भी मेरा ड्रीम बना था कि मेरे को ड्रैग करना ही है और एक दिन यहाँ पहुँचूंगी. और आज फाइनली वो दिन आ गया कि मैं पहुँच गई इधर. किस तरह की तैयारी की है, किस तरह का रोज का शेड्यूल होता है आपका? तो रोज शाम को या रात को 11 बजे, सो मम्मी बहुत डांटती है क्योंकि रात होता है, बट वही टाइम पे हम लोग को हाईवे सब खाली मिलता है. तो 11 बजे हम लोग जाते रेक्टिमेशन, वहाँ पर चेक करते, देखते हैं होती है नहीं होती है. फिर कोई खाली रास्ता दिखा भिवंडी जाते. सो बड़ी रात के दिन अभी हम थाना साइड, ये साइड ही आए थे, थाना साइड. वहाँ जाके हमने गाड़ी चेक किया, फिर देखा गाड़ी चल रही थी. सो देन गाड़ी इधर लाया आज. 2 व्हीलर की बात हो गई, 4 व्हीलर में भी आप पार्टिसिपेट करना चाहेंगे? 4 व्हीलर में इतना इंटरेस्ट तो नहीं है जितना 2 व्हीलर में है, बट हाँ 4 व्हीलर चला लेती हूँ, बट इतना नहीं जैसा 2 व्हीलर. 2 व्हीलर में बहुत कुछ कर सकती हूँ, 4 व्हीलर में वो सब नहीं कर सकती. देखा जाए तो आपकी इस उम्र में बहुत सी सारी लड़कियां पार्लर में, शॉपिंग में अपना टाइम वेस्ट करती है, लेकिन आपको इस तरफ कैसे क्या है कि आपको इस तरफ आने का आपको मन किया इस प्रोफेशन में? स्पीड पहले से ही मेरे को क्रेज था स्पीड का. एंड यहाँ देखते तो सब लड़कों के बीच में एक लड़की, बहुत इंपॉर्टेंस भी मिलता है जो शायद पार्लर में बैठ के नहीं मिलता होगा. वहाँ लड़कियों को 1-2 बार लड़के देख लेते, पर यहाँ सब नियरली आधे जन को इधर जानती हूँ बिकॉज उन लोग को मेरा परफॉर्मेंस पसंद आता है. एक लड़की करके कितना चैलेंजिंग लगता है कार रेसिंग या 2 व्हीलर रेसिंग? चैलेंजिंग काफ़ी लगता है बिकॉज सब अभी डिपेंड है आपके मशीन पे, कितना पावर है, आप कितना इन्वेस्ट करते हो. नियरली 1.5-2 लाख जाता है सिर्फ बाइक बनाने में. एक नट बोल्ट नहीं है, उसके लिए 50-60 रुपीज़ ऐसे ही डालना पड़ता है गाड़ी में. ये गाड़ी हम लोग ने लिटरली 2 बार बनाई क्योंकि ये गाड़ी में बहुत प्रॉब्लम्स थे. और अभी डायरेक्टली नेक्स्ट ईयर जो नेक्स्ट ड्रैग होगा उसके लिए उतारेंगे. तो गाड़ी ऐसे खड़ी रखते हैं, सो गाड़ी में प्रॉब्लम आ ही जाता है, कभी ब्लॉक कभी पिस्टन. शायद शादी भी हुई, बच्चे भी, मेरा हस्बैंड को पहले ही बोलूँगी कि मेरे को गाड़ी से रुकाना नहीं. सो मैं गाड़ी चलाने वाली हूँ.
बाकी लड़कियों को आप क्या संदेश देना चाहेंगी इस प्रोफेशन में आने के लिए? कोई चीज पसंद है, दिल से पसंद है, चाहे माँ बाप सपोर्ट करे नहीं करे, अपने लिए कुछ करना जरूरी है। एक बार मॉम डैड को प्रूव करो कि हाँ होता है, कि हम कर सकते हैं, तो शायद मॉम डैड भी नहीं रुकाएंगे। मेरी मॉम को पहले पसंद नहीं था, बहुत मॉम को कन्विंस किया। जब मॉम ने मेरा परफॉर्मेंस देखा पहली बार, जब आई थिंक 2 साल पहले, तब मम्मी ने रुका नहीं मेरे को। मम्मी बोली जाओ। इस बार भी मॉम ने मेरे को पैसे दिए, बोली जाओ एंट्री करके आओ। तर ही होती रेसर समांथा डिसूजा. तिला आपलं हे प्रोफेशन आहे, आपलं हे क्रेज आहे, ते आपल्या विवाहानंतर हे कायमच ठेवायचे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपकसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय ऐकला असेल, पण पिढ्यानपिढ्या चालत आलेलं एखादं वेड हे ऐकलंय कधी? नाही ना? पण ठाण्याच्या जुंकेते कुटुंबाच्या 4 पिढ्या या बाईकच्या रेसमध्ये आहेत. हे आहे जुकेंती आणि त्यांचा मुलगा राहुल. जुकेंती यांच्या कुटुंबियांनाच गाड्या आणि गाड्यांच्या वेगाचं वेड आहे. यामुळेच जुकेंती यांच्या 4 पिढ्या या रेसिंग प्रकारात कार्यरत आहेत. माझी 4थी पिढी आहे. माझे आजोबा ते जुने ब्रिटिश काळामध्ये डंपर वगैरे होते त्यांचे. माझे मामा श्रीकांत नरवा ही इज द बेस्ट मेकॅनिक इन दॅट टाइम, म्हणजे 1940-50ची गोष्ट आहे ती. त्यानंतर माझा मामा चंद्रकांत नरवा वन ऑफ द बेस्ट स्टंटमॅन फिल्म लाईनमध्ये खूप मोठे स्टंटमॅन होते, आता अजून पण आहे. आणि मी आहे, त्याच्यानंतर मी पुरुषोत्तम लक्ष्मण जुकंटी, माझा मुलगा राहुल पुरुषोत्तम जुकंटी, हाही रेसिंग करतो, मीही रेसिंग करतो. मी वयाच्या 9व्या वर्षापासून मेकॅनिक लाईनमध्ये. जुकेंती हे गाड्या रिपेअर करण्याचंही काम करतात. गाड्या मॉडिफाय करणं हा त्यांचा सर्वात आवडता छंद आहे. जुकेंती यांनी आतापर्यंत एकूण 43 रेसिंग टुर्नामेंटमध्ये भाग घेतला असून या स्पर्धेतही त्यांनी अपेक्षेप्रमाणे बाजी मारली. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. वेगाचा थरार या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पहा फक्त झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.